ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, शाळेमध्ये गेल्यानंतर पहिलीच्या मुलाला काय बे एक बे बे दोन चार, मग किती जरी मुलं घातले तरी त्यांना काय शिकवणार? तेच तेच. म्हणून जीवनाचा विकास असतो त्याच्यामध्ये. तसा जीवनाचा विकास होण्याकरता जे आपल्याला काही साधू संतांनी सांगितलं आणि ते आपण घेतलं नाही, मग आपण काय बे एक बे सोडून दिला. आपण काय केलं? दुसरंच घेतलं. तसं काय सांगितलं भगवंतानी गीतेमध्ये? मम वांशो जीव लोके जीवभूता सनातन. मी भगवंताच्या माझा एक अंश आहे आणि मी कुठे भगवंताचा सर्वस्व श्याम ऋणचा निवष्टा मता स्मृती ज्ञान मोहनंच. मी प्रत्येकाच्या हृदयात बसले. पण आपल्या गीता वाचा वेळ नाही, आपण बाकीचं दुसरंच घेतलं. अरे गीता वाचा वेळ नाही, गीता वाचू नको ना. तुझ्याकडे मोबाईल आहे ना, या मोबाईलमध्ये सगळे आहे ना, 6 शास्त्र 18 पुराण. हा अर्जुनाला जसं हे सांगितलं विश्वरूप दाखवलं, तसं हा मोबाईलमध्ये विश्वरूप आहे. याच्यामध्ये वाईट आहे चांगला आहे. तुला गीते याच्यामध्ये गीता आहे ना. मग गीतेत काय सांगितलं आहे? मी तू माझा अंश आहे. मी कोण आहे? तुझ्या हृदयात आहे. आणि आपण देव कुठं पाहतोय? इतके देवाला उता आलेत, मला हसू येते देवांचं. अहो येड्यावानी लोक कसे म्हण 21 वर्षात लोक सुधारले. मी म्हणतो लोक सुधारत नाही, अजून लोक येडेच आहे. आज दुर्बीण निघाल्या, चंद्र सूर्य दिसतात, पण मी म्हणतो लोक आंधळेत. कसे आंधळेत? बहुजनगत पंथ आहे. जे ज्या लोक जातात ना, त्याच रस्त्यात लोक जातात. का? तो करतोय मग हा करतोय. अरे तो काय करतोय तुला माहिती आहे का? फक्त त्यांना केलं ते मी करायचे. आज शेतकरी तेच करू राहिलेत. एखादं पीक केलं आणि त्याला जर भाव आला ना, सगळे लोक तेच भाव करतात. आणि मग लोक काय वाटतात? कर्जबाजारी वाटतात. काय? म्हणून बदलून करा ना. तसं देव कुठे? तुझ्या हृदयात आहे. काय ते गीतेत सांगेल. काय? आणि मग आपल्याला वाचायला वेळ नाही. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्याने रस चाकितो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल कम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरून उठते ईश्वराची दया. जर एवढं तुला माहिती आहे तरी तू काय करतो? मी कुठं चालू? देवाला चालू. काला जग मारायला? काय एन्जॉय करायला चाला? एन्जॉय करायला, देवाला नाही चाला. आणि मग हा देव लय भारी, तो लव देव भारी, हा बाबा लय भारी, तो लावा भारी, बाबाचा आशीर्वाद. अरे बाबाचा जर तुला आशीर्वाद घ्यायचा आहे तर तू घरोघर काय हिंडतो? बामन ज्योतिषी सांगती त्यांचे विधवा खावती. काय? जर बामन ज्योतिषी सांगा त्या, मग तिच्या पोरीचा नवरा मारणार आहे, त्याला माहिती आहे ना. मग तो त्याला ते लग्न का करून देतो? अहो सगळे थोतांडे या ज्या बुद्धिवादी लोकांना हे पंचांगण दाखवले, हे ज्योतिष दाखवलं, हे काय या अंगठ्या घेतल्यावर फायदा होतो. अरे अंगठ्याना फायदा होतो, काळ्या हळदीना फायदा होतो. गीते सांगत नाही कर्मण का धारेशु महापरेशु कर कदाचित. काय? कर्म कर. गीतेमध्ये काय सांगितले? मी कुठे? तुझ्या हृदयात आहे. आणि मग काय सांगितलं? कर्म कर. कसं कर? काम केलं ना, मिळलं तर मिळलं, नाही मिळलं तर नाही मिळलं. त्याच्या अपेक्षा निरपेक्ष सुचे दक्ष उदासन गतव्यता. फळाची अपेक्षा ठेवू नको. अर्जुना तू लढाई कर, तुला जय मिळेल का पराजय माझ्या हातात आहे. तसं आपण शेती करतो, ही कशा वय पण करीत राहायची. तसं कर्म कर, निष्काम कर, म्हणजे तुला दुःख होणार नाही. आणि मग लोकांना काय पाहिजे? फुकट कसं मिळेल. आज 95% लोक आहे ना, मुलं फुकटची अपेक्षा करतात. या बाबाचा आशीर्वाद, त्या देवाचा आशीर्वाद. आणि मग काय सांगितले? देवा मला सुख दे. आणि गीतेत काय सांगितलं? सुख दुःख समेकृत्वा तथा लाभ लाभो पराजय. अरे सुख आलं तर आलं, देवाचा प्रसाद आहे. दुःख आलं ना, देवाचा प्रसाद आहे.
दुःखाला भिवू नको आणि सुख आलं तर माजू नको. मग तुकाराम महाराजने काय सांगितले, तुझे आहे तुझं पासी परी तू जागा सुखलासी. हं? गाडगे महाराजांनी सांगितलं, आचा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा देव जीव. हं? अरे मी बकरं कापील देवाला, कोंबडं कापील. अरे तू देवाला बकरं कापील, देवाला सिंह का नाही कापीत, वाघ का नाही कापीत, हत्ती का नाही कापीत. निष्काम प्राण्याचा जीव घेतो आणि देवाकडून सुख मागतो. अरे सुख ही वस्तू जगात नाहीच आहे. सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे. अरे जीवनामध्ये सुख हे नाही ते म्हणून की ते सांगितलं, सुख दुःख समेकृत्वा. सुख आलं ना येऊ दे, दुःख आलं ना येऊ दे. नेहमी जे दुःख आहे ना हे आपल्या कर्माचे, कर्मानुबंधे मनुष्य लोके. तो पहिल्या जन्मात काय कर्म केलेलं आहे त्याचं फळ तुला मिळणार आहे. आणि पुढच्या जन्मात काय के आता जे करशील ते पुढच्या जन्मात मिळणार आहे. म्हणून कर्म कसं कर, सत्कर्म कर. बघा महाभारतामध्ये कोण आहे, विदुर. विदुर कोण आहे, यमाचा अवतार आहे. आणि त्याने मांडव ऋषीला सुळावं दिलं होतं आणि त्याने त्याला शाप दिला होता, तुला हीन जाती जन्म घ्यावा लागेल. आणि मग त्याने काय केलं, कौरवांनी त्याला काय दिलं, शिव्या दिल्या. त्यानं त्या सहन केल्या, त्याचं पुण्य घेतलं. आणि त्याला दुःख दिलं, त्याचं पाप कोणाला मिळलं, कौरवांना मिळलं. आणि सगळ्या कौरवांचं वाटोळं झालं. तसं आज जगामध्ये ना काय सगळ्याला पाप कोणचं आहे, तुम्ही बैलाचं कष्ट घेतात, गाईचं दूध पिता आणि गाय कसाब्याला देता, आईबापांना अनाथ आश्रममधून घेतात. आणि म्हणून तुम्हाला आज दुःख आहे. दुःख कोणापाशी, आपल्यापाशी. तुम्ही गोमाता गायची सेवा करते नाही, धरती मातेची सेवा करते नाही, आईबापांची सेवा करते नाही, वडीलधाऱ्यांच्या आज्ञा पाळते नाही. आणि काम नको, फुकट कसं मिळेल. बघा शेती करणं परवडत नाही आज. शेतीमालाला भाव नाही. प्रत्येक कंपनीवाल्याचा माल त्याला भाव आहे. कंपनीवाल्यानं माल तयार केला त्याला भाव आहे. आणि शेतीमालाला निसर्गानं पिकलं तर पिकलं आणि इकून तिकून मार्केटला नेलं, याचा भाव कोण करतो, व्यापारी. आज काय दिवसांना आजचे तरुण शेती करणार नाही, लोकांना खायला अन्न मिळणार नाही. बघा मी बोललोय हे लिहून ठेवा. अजून काही दिवसांना अन्न करता मिळणार नाही. का, शेती नाही केली तर तुम्ही काय सोनं खाल, लोखंड खाल, पैसे खाल, मोबाईल खाल. म्हणून कोण आहे, शेतकरी जगला तर देश जगल, जग जगल. आणि शेतकऱ्याचं आज काय हवंय, आज सरकार जे आहे ना हे कोणाच्या पाठीमागे आहे, कर्मचाऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, उद्योजकांच्या. कारण त्यांच्याकडून ताजा पैसा मिळतो, शेतकऱ्याकडून काही मिळत नाही. शेतकरी असा आळशी बांधला आहे, मला कोणीतरी फुकट देणार आहे, मला सरकार देणार आहे, मला बाबा देणार आहे, मी आमक्या देवाला गेलो, आमक्या देवाला गेलं का डबल होतं आहे, तिरुपतीला गेलो का डबल होतो, साईबाबाला गेलं का डबल होतं आहे. अरे तुला डबल होतं का त्याला डबल होतं आहे. म्हणून या 21व्या शतकामध्ये विचार करा आणि तुम्ही शोधणे, दूरदृष्टी पहा. देवकुडे आपल्या हृदयात आहे, देवकुडे आईबापात आहे, देवकुडे पंचतत्वात आहे. सूर्य, अग्नी, हवा, पाणी. सूर्य, हवा, पाण्यात जर देव नसता तर या सौर ऊर्जा, सूर्यापासून काय केली, ऊर्जा बनवली. आणि पवनचक्क्या हवेपासून काय बनवली, लाईट बनवली. आणि ती लोकांना मिळत होती फुकट. फुकट लाईट मिळती आणि त्याचा पैसा कमवू राहिले. मग आज एवढं पण निसर्ग आपल्याला भरभरून देऊ राहिला आहे, आपण त्या निसर्गाला विसरलो. आपण काय केलं, जंगल तोड केली. आज मी जे प्रवचन करतोय ना, माझ्या पाठीमागं बघा जंगल आहे. आज पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आज लोक उकडून मरू राहिलेत. आज उष्णता किती, आज 25 डिग्री 50-40 डिग्री तापमान आहे. आज फिरता येत नाही. आणि मग याचं मंत्र्यांना लक्ष आहे का, पुढाऱ्यांना लक्ष आहे का, यांना फक्त पैसा, धन, संपत्ती पाहिजे. पर्यावरण जपा, निसर्ग जपा, शेतकरी जागवा. शेतकरी जगला, निसर्ग जगला तर जग जगल. निसर्ग नाही जगला, शेतकरी जगला नाही तर जगाचं वाटोळं हा झालेला नाही. लोक काय करणार आहे, अन्न वाचून मरतील. निसर्ग नसला तर लोक उकडून मरतील. म्हणून ध्यान धरा.
पायापाशी पाहू नका, लांब बघा. माझं हे आव्हान पुढाऱ्यांना आहे, मंत्र्यांना आहे, शेतकऱ्याला आहे, तरुणांना आहे, सगळ्या लोकांना आहे. तरी कळकळीनं बोललो. हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि पर्यावरण जपा, कष्ट करा, फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका आणि आईबापांची सेवा करा. जय भैरवनाथ महाराज की जय.